कंधार येथील पोलीस ठाण्याच्या गणरायाचे उत्साहात विसर्जन करण्यात आले। नमस्कार, समता मराठी नेटवर्क चॅनल मध्ये मी निलेश गायकवाड आपलं सर्वांचं स्वागत करतो। गणरायाचे विसर्जन करण्या अगोदर पोलीस निरीक्षक श्री चंद्रकांत जाधव यांनी गणरायाची विधिवत पूजा व आरती केल्यानंतर टाळ मृदुंग निनादात गणरायाचे गणपती बाप्पा मोरया या ब्रीदावलीच्या घोषणेने विसर्जन मिरवणूक शहरातील मुख्य रस्त्याने काढण्यात आली। गणरायाला पुढच्या वर्षी लवकर या अशी भावनिक साथ घालून निरोप देण्यात आला। चला तर पाहूया। नमस्कार। शासनाचं जे धोरण आहे डीजे मुक्त आणि ध्वनी प्रदूषण होणार नाही अशा पद्धतीनं गणेशोत्सव साजरा करावा, हर्षोल्लासात साजरा करावा या अनुषंगानं जिल्हा पोलीस प्रशासन आणि जिल्हाधिकारी माननीय जिल्हाधिकारी नांदेड व माननीय पोलीस अधीक्षक साहेब नांदेड यांनी जे डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचं धोरण जाहीर केलं, संकल्प केला आणि त्याला अनुसरून आपण मोठ्या प्रमाणात जनजागृती केली। जिल्ह्यातून आणि तालुक्यातूनही, कंधार तालुक्यातूनही याला भरभरून प्रतिसाद मिळत आहे आणि यासाठी एक लीड रोल पोलीस प्रशासनानं घ्यावा या भूमिकेतूनच आम्ही स्वतः आमचा जो पोलीस स्टेशनचा जो गणराया आहे त्यांचं जे विसर्जन मिरवणूक आहे ती भजनी मंडळांच्या टाळ मृदुंगाच्या साथीनं आणि लोकसहभागातून प्रत्यक्ष हे दाखवून देऊन की आम्ही सुद्धा तुमच्या बरोबर आहोत आणि कोणत्याही प्रकारचा डीजे न लावता अतिशय भक्तिभावानं आपण या गणरायाला, विद्येच्या देवतेला आपण निरोप देऊयात असं मी सर्वांना आवाहन करतो। आणि प्रत्यक्ष आमचे पोलीस अधिकारी, अंमलदार, होमगार्ड, महिला अंमलदार या सर्वांनी मोठ्या उत्साहानं या सर्व कार्यक्रमामध्ये सहभाग घेतलाय। याबद्दल मी त्यांचंही मनपूर्वक आभार मानतो आणि तालुक्यातील जनतेला पुन्हा एकदा आवाहन करतो की शासनाची जी भूमिका आहे की डीजे मुक्त वातावरणात आपण गणरायाला निरोप देऊयात, याला अनुसरून आपण सर्वांनी भरभरून प्रतिसाद द्यावा। आपल्या तालुक्यातून खूप साऱ्या मंडळांनी या अनुषंगानं सक्रिय भूमिका निभावलेली आहे आणि स्वतः पुढे येऊन आम्ही कोणत्याही प्रकारचे डीजे लावणार नाही अशा पद्धतीचं त्यांनी भूमिका घेतलेली आहे आणि तसा संकल्प करून प्रत्यक्षात तो अंमलात आणत आहेत। त्याबद्दल त्यांचेही आभार आणि सर्व जनतेचेही आभार। धन्यवाद।